शिवसेनेचं आंदोलन मोर्चा जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे। सर्व महिला पदाधिकारी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। शायनाजी आपल्या सोबत आहेत। मॅडम, मोर्चाला सुरुवात झालेली आहे, काँग्रेस भवनाकडे तुम्ही मोर्चा घेऊन जाताय, काय म्हणणं आहे, काय सांगाल? बघा, काँग्रेसमध्ये राहुल गांधी असो किंवा विजय सिंग, पृथ्वीराज चव्हाण, तुम्ही बघा त्यांचे जे मानसिकता आहे फक्त तुष्टीकरणसाठी। शिवराज सिंग आहे किंवा सुशील कुमार शिंदे, तुम्हाला माहित आहे त्यांचे लोकल लीडर्स असो किंवा केंद्रामध्ये जे बसलेले नेतागण, आतंकला भगवा सांगायचं की हिंदुत्व टेरर म्हणायचं, ते त्यांचे विकृत मानसिकता आहे आणि ते फक्त तुष्टीकरण करतात। आतंकचा काय रंग रूप नाही। तुम्ही बघा की आमचे साध्वी प्रज्ञाला किती त्रास दिलं आणि हे सांगायचंय की तुमच्या बद्दल आमचे जे एव्हिडन्स आहे ते एटीएसनी किती गोंधळ केलं। एटीएसनी केस दिला NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीला। तर शिवसेनाची मांग आहे पृथ्वीराज चव्हाण असो किंवा राहुल गांधी, सगळ्यांना माफी मागायचं। मॅडम, हिंदू धर्माचा अपमान चले जाऊ पाकिस्तान अशा आशयाचं बोर्ड तुम्ही हातात घेतलेलं आहे। पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा प्रणिती शिंदे असतील यांच्या विरोधात घोषणाबाजी करतात, यांना लाजा वाटल्या पाहिजे। एक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून आज आम्हाला लाज वाटते की पृथ्वीराज चव्हाण सारखे या महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री लाभले। त्याहूनही आश्चर्य आहे की उभाटा पक्षास गप्प आहे। आज या विषयावरून ते त्यांच्या महायुतीतून उद्धव ठाकरे बाहेर पडणार का, हा प्रश्न आहे। हिंदू धर्माला ज्यांनी बदनाम केलं, सनातन धर्माला बदनाम केलं, अशा लोकांबरोबर तुम्ही पुढे युती करणार का? तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही महायुतीमधून बाहेर पडल्याची घोषणा आजच्या आज केली पाहिजे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की शाखा 192 दादर भवानी शंकर रोड या ठिकाणी जी शाखा आहे त्या शाखेपासून खरं तर सुरुवात झाली होती या मोर्चाला आणि आता टिळक भवनाच्या दिशेने हा मोर्चा जो आहे तो मोर्चा जातोय। पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन दहशतवाद असं वक्तव्य जे आहे ते काल प्रतिक्रिया देत असताना केलं होतं आणि त्या विरोधात जो आहे तो मोर्चा या ठिकाणी महाविकास आघाडीतून म्हणायला पाहिजे होतं ना, मी महायुती म्हटलं। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की मनीषा कायंदे असतील, प्रिया सरवणकर असतील, शीतल म्हात्रे असतील यांच्या नेतृत्वाखाली खरं तर या सर्व महिला आघाडीच्या नेतृत्वामध्ये जो आहे तो हा मोर्चा निघालेला आहे आणि काँग्रेसचं जे ऑफिस दादर परळ या भागामध्ये काँग्रेसचं कार्यालय आहे टिळक भवन, या टिळक भवनाच्या दिशेनं हा मोर्चा निघालेला आहे। 3 दिवसापूर्वी खरं तर मालेगाव बॉम्बस्फोटचा निकाल लागला आणि यामध्ये 7 ते 8 आरोपी होते, त्यांना खरं तर निर्दोष मुक्त केलं। त्यानंतर अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया येत होत्या आणि त्यामुळे प्रतिक्रिया येत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन दहशतवाद जो आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि त्याच्याच विरोधात या ठिकाणी मोर्चा जो आहे तो मोर्चा काढण्यात आलेला आहे। पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध, त्याचसोबतच प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर बद्दल जे वक्तव्य केलं होतं त्याचा देखील निषेध जो आहे तो या सर्व पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय। सर्व पदाधिकारी जे आहेत ते चालत टिळक भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। माजी नगरसेवक नाना आंबोले आपल्यासोबत आहेत। या ठिकाणी मोर्चाला सुरुवात झाली, टिळक भवनाच्या दिशेने मोर्चा जातोय। वारंवार वक्तव्य केल्याचा निषेध जो आहे तो शिवसेनेकडून केला जातोय। शिवसेनेकडनं तर आहेच का, तर आमच्या पक्षाची जबाबदारी आहे का, तर आमचे भगवे विचार आहेत आणि भगवे विचार असल्यामुळे जो हिंदू धर्मावर अटॅक करेल त्या काँग्रेसला आम्ही नक्कीच सोडणार नाही का, तर त्यांना ज्या काँग्रेसच्या खासदार आमदारांना निवडून दिलेलं आहे त्यांनी पण हिंदूंची मतं घेतलेली आहेत। त्या मतदारांनी आता विचार केला पाहिजे की आपण नक्की कोणाला मत देतोय का, तर त्यांनी आपल्या धर्माचा अपमान केलेला आहे, त्या मतदारांचा अपमान केलेला आहे आणि त्यानुसार जेवढं आम्हाला प्रखर आंदोलन करता येईल तेवढं आम्ही करत राहणार आहे। नक्कीच आपण पाहतोय की टिळक भवनाच्या या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो मोर्चा पोहोचलेला आहे, परंतु या ठिकाणी घोषणाबाजी आणि काँग्रेस हायच्या घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य असेल किंवा इतर जी वक्तव्य होती ती वक्तव्यांच्या निषेधात जो आहे तो हा मोर्चा निघाला होता आणि समोरच अगदी समोर टिळक भवन आहे आणि टिळक भवनला जात असताना या ठिकाणी टिळक भवनच्या अगोदरच पोलिसांनी शिवसैनिकांना अडवलेलं आहे। हिंदुत्वाचा करता अपमान, पृथ्वीराज बाबा काँग्रेसी घाण अशा आशयाचे बॅनर इतर बॅनर जे आहेत ते बॅनर घेऊन शिवसैनिक जे आहेत ते शाखा 192च्या इथून निघाले होते, परंतु त्यांना त्याच्या अगोदर जे आहे
की टिळक भवनच्या या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे आणि सर्व शिवसैनिक जे आहेत ते शिवसैनिक इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.